हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईला महापौर मिळण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेना गटनोंदणी न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे। आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला होणार होतं मतदान। सोलापुरात जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन। किशोरी पेडणेकरांना गटनेता केल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीची चर्चा। सर्वच पदं वरळी विधानसभेत दिल्यावरून काही ज्येष्ठ मंडळींना डावलल्याची चर्चा। चंद्रपुरातील धानोरकर वडेट्टीवार वादावर हायकमांडच्या मदतीनं तोडगा। महापौर धानोरकरांच्या गटाचा तर स्थायी समितीपद वडेट्टीवारांकडे। अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। भाजप विरोधी आघाडी फुटली। मीरा भाईंदर मनपात भाजप सत्तेत। शिंदे आणि काँग्रेस विरोधी बाकांवर। शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी निमित्त हिंद दी चादर कार्यक्रमाचं आयोजन। निशान साहिब गुरुद्वारातून नगर कीर्तन। पवित्र गुरु ग्रंथ साहिब धर्मग्रंथाची पालखीतून मिरवणूक। उद्या अमित शहा दर्शनाला येणार। नाशिकमध्ये 2000 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची चर्चा। 400 कोटी रुपयांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकात चोरी। नाशिकच्या व्यक्तीला मारहाण झाल्याची तक्रार दाखल। मुंबईत ठाण्यातील काही व्यावसायिकांचे पैसे असल्याचा संशय। मुंबईतील ओशिवरामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक। एका मॉडेलच्या घरावर केला होता गोळीबार। पिस्तूल सफाई करताना तपासण्यासाठी गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा।